एका मोठ्या अशा झाडावर एक पक्ष्याचे कुटुंब राहत होते. त्या पक्ष्याने हे आपले घरटे आपल्या पिल्लांसाठी खूप उबदार आणि आरामदायी असे बनवले होते. त्यात हे पक्षी खूप आनंदाने आणि शांततेने जगत होते. या पिल्लांपैकी एक पिल्लू जे निळ्या रंगाचे होते ते उडायला खूप घाबरायचे. जसजशी ही पिल्ले मोठी झाली तसे आईने त्यांना विचारले की पहिले उड्डाण करायला कोण कोण तयार आहे. तर सगळी पिल्ले आपली पंख आनंदाने तपासत होते. तर निळे पिल्लू साधा प्रयत्न करायला सुद्धा घाबरत होते. आई पक्षीने त्याला उडण्यास भाग पाडले नाही किंवा जबरदस्तीही केली नाही. उलट तिने त्याला जवळ घेतले आणि आरामदायक केले. एके रात्री सगळे पक्षी झोपलेले असताना विजेचा मोठा असा आवाज झाला. मग काय, निळा पक्षी जागा झाला आणि त्याने आईला विचारले की काय झाले. तर आईने उत्तर दिले की काही नाही. निळ्या पक्षाला वाटले की काही नाही म्हणजे कोणीतरी नवीन आहे. त्याला काही नाही या शब्दाचा अर्थच माहीत नव्हता. आई पक्षी झोपून गेली, पण निळा पक्षी विचार करतच राहिला की हे काही नाही कोण आहे. हे त्याला शोधायचेच होते. त्यासाठी तो झाडाच्या खाली उतरला. दुसऱ्या दिवशी सकाळी तो निळा पक्षी कोणाला सापडला नाही. सगळ्यांनी त्याला झाडाच्या अवतीभवती शोधले, पण निळा पक्षी आपल्या मोठ्या झाडापासून खूप लांब आला होता. हे काही नाही कोण आहे याला शोधण्याचा त्याने जणू निश्चयच केला होता. लवकरच तो एका निळ्या पाण्याच्या तलावाजवळ आला. काही नाहीला शोधत शोधत तो खूप थकला होता. काही नाही हे कसे आहे, कोण आहे हे त्याला माहीत नव्हते. पण अचानक तू काय शोधत आहेस असे विचारल्याचा आवाज त्याला त्याच्या मागून आला आणि निळ्या पक्षाने सहजच उत्तर दिले, काही नाही. एक हिरवा पक्षी त्याच्या समोर आला आणि त्याने त्याला आपल्यासोबत येण्यास सांगितले. त्या हिरव्या पक्षाला या छोट्याशा निळ्या पक्षाची व्यथा काय आहे हे समजले होते. निळा पक्षी त्याच्या पाठोपाठ आला आणि थोड्याच वेळात वेगवेगळ्या रंगांच्या पक्ष्यांचा कळप त्यांच्यात सामील झाला. या पक्ष्यांनी दोघांना विचारले की तुम्ही काय शोधत आहात. त्यावर ही दोघे सहजच म्हणाली, काही नाही. अशा प्रकारे निळ्या पक्षाला काही नाही या शब्दाचा अर्थ समजला. मग काय, निळ्या पक्षाने आपले सुंदर पंख उघडले आणि तो निश्चिंतपणे उडू लागला. तो छोटा निळा पक्षी पूर्णपणे विसरला की त्याला उडायची भीती वाटत होती. त्याने इकडे तिकडे वर खाली अशा कितीतरी फेऱ्या मारल्या. जेव्हा निळा पक्षी घरी परतला तेव्हा त्याला इतक्या अचूकपणे उडताना पाहून त्याच्या कुटुंबियांना आश्चर्यच वाटले. तेव्हा त्याला पक्ष्याने विचारले की तो इतके अचूकपणे कसे उडायला शिकला. तेव्हा त्या निळ्या पक्षाने उत्तर दिले, काही नाही. त्यानंतर तो आपल्या भावंडांसोबत त्यांच्या उड्डाणात सामील झाला. त्यांचा लहान भाऊ त्यांच्यासोबत आनंदाने उडत असल्याने सगळ्या पक्ष्यांना आनंद झाला. या गोष्टीतून आपल्याला हे शिकायला मिळते की आपल्याला काहीतरी समजून घेण्याची जिज्ञासा असेल तर आपण खूप मोठ्या कला अगदी सहजपणे अवगत करू शकतो.
अशाच नवीन गोष्टीसाठी आपल्या मराठी स्टोरी TV चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.